रविवारी महायुतीचे आमदार रेशीम बागेतील संघ मुख्यालयात भेट देणार आहे। आरएसएसचे पदाधिकारी महायुतीच्या आमदारांचे बौद्धिक घेणार आहेत। अजित पवारांचे आमदार रेशीम बागेत जाणार नाहीत, जय महाराष्ट्रच्या सूत्रांची ही माहिती आहे। तर अजित पवारांचे आमदार रेशीम बागेत जाणार नाहीये। महायुतीचे इतर दोन पक्षातील आमदार रेशीम बागेत जाणार आहे। सूत्रांची जय महाराष्ट्रला ही माहिती। रविवारी ही भेट होण्याची शक्यता आहे। रविवारी महायुतीचे आमदार रेशीम बागेतील संघ मुख्यालयात भेट देणार आहेत। आरएसएसचे पदाधिकारी महायुतीच्या आमदारांचं बौद्धिक घेणार आहेत। अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर सध्या माझ्या सोबत जोडले गेले आहे। मनोज, काय अधिक माहिती आहे या संदर्भात? नक्कीच आपण या ठिकाणी बघितलं हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरती भाजप आणि सेना आमदार संघ मुख्यालयात जाऊन अभिवादन करणार आहेत आणि शिवसेना आणि भाजपचे आमदार येत्या रविवारी संघभूमीत जाऊन अभिवादन करणार आहेत। आणि आपण दरवर्षीप्रमाणे यंदाही युतीच्या आमदारांना संघ मुख्यालयामध्ये बौद्धिक हे दिले जाणार आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार मात्र या ठिकाणी अनुपस्थित राहणार असल्याची माहिती देखील मिळते सूत्रांकडून। पण आपण या बघितलं तर दरवर्षीप्रमाणे यंदाही भाजप आणि शिवसेनेचे जे आमदार आहेत ते या ठिकाणी अभिवादन करणार आहेत आणि त्यानंतर त्यांना बौद्धिक देखील या ठिकाणी दिले जाणार आहे। जी मनोज, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।